नमस्कार. महाराष्ट्राच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचा निकालही लागलेला आहे। यामध्ये महायुतीला प्रचंड यश मिळालेलं आहे आणि महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालेला आहे। परंतु हा पराभव हा आमचा नसून हा ईव्हीएमचा विजय आहे असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। ईव्हीएमच्या साहाय्याने महायुती सत्तेत आली आहे, पण नक्कीच ईव्हीएम हॅक होतं का? ईव्हीएमच्या साहाय्याने मत बदलता येतात का? किंवा ईव्हीएम कशा प्रकारे चालतं हे आज आपण बघणार आहोत। तर या बघूया। सगळ्यात पहिल्यांदा आपण ईव्हीएमचा इतिहास बघूया। बॅलेट पेपरवर होणारे घोळ आणि पावत्यांची होणारी अदलाबदल, यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाकडे जाण्यासाठी आपण ईव्हीएम आणलं। ईव्हीएमचा सगळ्यात पहिल्यांदा उपयोग आपण केरळमध्ये केला। केरळमधल्या एका पोटनिवडणुकीत आपण ह्या ईव्हीएमचा उपयोग करण्यात आला। या पोटनिवडणुकीत पराभूत उमेदवाराला 123 मतं कमी पडली, म्हणून त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतली। सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक पुन्हा घेण्याचे सांगितले आणि ही निवडणूक पुन्हा झाली। ही पुन्हा झालेल्या निवडणुकीत पराभूत उमेदवाराला 2000 पेक्षा अधिक मतं भेटले आणि तो विजयी झाला। त्यामुळे ईव्हीएम वर संशय वाढला आणि त्यामुळे 1982 नंतर पुढील 6 वर्षे ईव्हीएम बॅन करण्यात आलं। ईव्हीएम ची निर्मिती ही भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड या कंपनीद्वारे केली जाते। तीच कंपनी भारतातील सगळ्या निवडणुकांमध्ये ईव्हीएम पुरवते। त्याचप्रमाणे भारताव्यतिरिक्त काही देशांमध्ये ही कंपनी ईव्हीएम पुरवते। 1989 नंतर ईव्हीएमचा उपयोग हा काही ठिकाणी करण्यात आला, म्हणजेच पोटनिवडणुकीमध्ये, स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीमध्ये, पण पूर्णपणे ईव्हीएमचा उपयोग केला जात नव्हता। पुढे 2004 मध्ये लोकसभेला ईव्हीएमचा पूर्णपणे 543 जागांवर उपयोग करण्यात आला आणि त्यानंतर लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था या सगळ्यांमध्ये ईव्हीएम द्वारे मतदान घेतले। 2010 मध्ये ईव्हीएम वरील संशय कमी करण्यासाठी एक कमिटी नेमण्यात आली। त्या कमिटीने निर्णय दिला की ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात यावा, जेणेकरून बटन दाबल्यानंतर आपण दिलेल्या उमेदवाराला मत जाते की नाही हे पावतीद्वारे मतदाराला कळेल। आणि त्यानुसार 2014 मध्ये ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला। या व्हीव्हीपॅटच्या वापरामुळे मतदारांना अजून ईव्हीएम वर विश्वास बसेल असं इलेक्शन कमिशनचं मत आहे। आपण ईव्हीएम काम कशा प्रकारे करते हे बघणार आहोत। ईव्हीएम मशीन ही इतर तंत्रज्ञानापेक्षा जरा वेगळी आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारचं ब्लूटूथ, वायफाय आणि कुठल्याही प्रकारची कनेक्टिव्हिटी नसते। त्याचप्रमाणे या मशीनला व्हीव्हीपॅट जॉईंट असते आणि ह्याला एक कॅबलने जॉईंट केलं जातं। एक मशीन कॅबलद्वारे व्हीव्हीपॅट आणि कंट्रोलरला जॉईंट केली जाते, परंतु ही कॅबल देखील वेगळी वापरली जाते। ही कॅबल कुठेही यूज करता येत नाही। दुसरं म्हणजे व्हीव्हीपॅटमध्ये जे बटन असतात ते रेडिओ टाईप असतात, म्हणजे तुम्ही एक बटन दाबलं तर दुसरं बटन उचललं जातं आणि दुसरं दाबलं तर तिसरं उचललं जातं। म्हणजे त्यामुळे एकाच वेळी आपण अनेकांना मतदान करू शकत नाही किंवा एकाच वेळी आपण एकाच उमेदवाराला सारखं मतदान करू शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही मतदान करणार तेव्हा ती मशीन लॉक होऊन जाते आणि ती कंट्रोलर वर बसलेला अधिकारी आहे जोपर्यंत ते अनलॉक करत नाही तोपर्यंत मशीनचं पुढचं बटन दाबलं जाऊ शकत नाही, म्हणजे पुढचं मतदान घेतलं जाऊ शकत। ही झाली निवडणुकीच्या दिवशी मतदानाची प्रक्रिया, मतदान कशा प्रकारे घेतलं जातं। पण मुळात संशय हा ईव्हीएम वर आहे। त्यातही ईव्हीएम मध्ये आधीच काही मते सेट केली जातात असं म्हटलं जातं, पण त्यात किती तथ्य आहे? कारण ईव्हीएम हे निवडणुकीच्या आधी कशा प्रकारे येतं ते बघूया। निवडणुकांमध्ये ईव्हीएम कशा प्रकारे वापरल्या जातात, तर उदाहरणार्थ आता महाराष्ट्रामध्ये निवडणुका आहेत, तर महाराष्ट्रातील मेन कंट्रोल रूम मध्ये पहिल्यांदा ईव्हीएम आणल्या जातात। त्या एकदम रॅन्डम असतात, त्या कुठल्या मतदारसंघात जाणार, कधी जाणार हे कुणालाही काही माहिती नसतं। त्याला पूर्णपणे सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास असतात। त्याचबरोबर सुरक्षा कवच असतं, सुरक्षा रक्षक नेमलेले असतात, त्यामुळे कुणीही तिथे छेडछाडी करू शकत नाही आणि केली तरी त्यात कुणाला माहिती ह्या कुठल्या मतदारसंघात जाणार, कारण त्याच्यावर एक रॅन्डम नंबर लावला जातो। त्यानंतर त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कक्षेत वापरल्या जातात। जी सुरुवातीला प्रोसेस होती तीच या ठिकाणी असते। 24 तास या सीसीटीव्ही मध्ये असतात, सुरक्षा रक्षकांनी त्यांना एकदमपणे सुरक्षित केलेलं असतं। आणि त्यानंतर जेव्हा इलेक्शनचा दिवस असतो त्या दिवशी निवडणुकीच्या प्रत्येक पोलिंग बूथवर, म्हणजे एका मतदारसंघात किमान 250 ते 300 ईव्हीएम लागतात, तर त्या प्रत्येक पोलिंग बूथवर पाठवल्या जातात। या घेऊन जात असताना पक्षाचे काही प्रतिनिधी, निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी हे सगळे एकत्र असतात, त्यामुळे इथं छेडछाडी करणं म्हणजे होऊ शकत नाही। त्यानंतर त्या ईव्हीएम पोलिंग बूथवर गेल्यानंतर तेथील पोलिंग अधिकाऱ्याकडे एक रॅन्डम नंबर असतो आणि तोच नंबर ईव्हीएम वर आहे का हे त्याला क्रॉस चेक करायचं असतं आणि हे क्रॉस चेक तो तिथील प्रतिनिधी म्हणजे पक्षाने पाठवलेल्या प्रतिनिधींसमोर करतो। जर तिथे काही तफावत जाणवली तर तिथेच ही प्रोसेस बंद करण्यात येते। त्यामुळे आतापर्यंत तरी इथे काही छेडछाड करता येत नाही
त्यानंतर मतदान होतं आणि मतदानानंतर ह्या मतदानामध्ये झालेली काउंटिंग ही सगळ्यांसमोर दाखवली जाते आणि त्याद्वारे तेथील प्रिसाइडिंग ऑफिसर ही काउंटिंग लिहून घेतो। त्याचप्रमाणे पक्षाचे असलेले प्रतिनिधी आणि तिथे उपस्थित असलेले सगळे अधिकाऱ्यांसमोर ईव्हीएमला सील केलं जातं आणि निकाला दिवशी ते केलेलं काउंटिंग आणि लावलेलं सील हे एकत्रित सगळ्यांसमोर दाखवलं जातं आणि त्यात जर ह्या क्रॉस चेकिंगच्या वेळी जर काही तफावत जाणवली तर ही प्रोसेस त्याच ठिकाणी बंद करता येते। परंतु जर ती तफावत नसेल तर ती प्रोसेस काउंटिंगला पुढे चालू। या व्यतिरिक्त देखील जर मशीनमध्ये काही छेडछाडी करायची असेल तर ती मशीन मुळात पहिल्यांदा चोरून आणणं महत्त्वाचं आहे आणि एवढ्या सिक्युरिटीमधून आणि एवढ्या सगळ्या CCTV मधून ती मशीन चोरून आणणं शक्य नाही आहे। त्यानंतर त्या मशीनमध्ये असलेला युनिक कोड हा त्या चोराला माहिती असणं महत्त्वाचं आहे, कारण हा युनिक कोड हा सगळ्यात शेवटी सांगितला जातो। जो अलॉटेड नंबर आहे तो हा सगळ्या पक्षांच्या प्रतिनिधींसमोर दाखवला जातो, त्यामुळे तो आधीच कोणाला माहिती होणं हे शक्यच नाही। ईव्हीएम कशा प्रकारे काम करतं आपण बघितलं। ईव्हीएमची निवडणुकीच्या दिवशी असलेली प्रोसेस कशी असते, त्यानंतर निकालाच्या दिवशी कशा प्रकारे ईव्हीएम हाताळलं जातं हेही बघितलं। यामध्ये ईव्हीएम हॅक करणं हे सोपं नाहीये, परंतु ईव्हीएमवर संशय काय येतो तर कराड उत्तर आणि पाटण यातील पराभूत उमेदवारांचं मतदान समसमान होतं। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील काही मतदान हे बहुतेक समसमानच होतं, त्यामुळे ईव्हीएमवर संशय दाट होतो। परंतु निवडणूक आयोगाने ईव्हीएम हॅक करा किंवा ईव्हीएम मध्ये गडबडी आहे असं सिद्ध करा हे असं खुलं आव्हान प्रत्येक पक्षाला केलं आहे, परंतु आतापर्यंत हे कोणत्याही पक्षाने हे आव्हान स्वीकारलेलं नाही। त्याच प्रकारे ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे हे आतापर्यंत कुठल्याही ठिकाणी सिद्ध झालं नाही, परंतु ईव्हीएम वरील संशय हा आत्ताचा नाही, हा भाजपा जेव्हा विरोधात होती तेव्हाही होता, काँग्रेस विरोधात आहे तेव्हाही आहे। काही दिवसापूर्वी आम आदमी पक्षाच्या एका आमदाराने दिल्लीच्या विधानसभेमध्ये ईव्हीएम हॅक होऊ शकतं याच्याबद्दल एक खोटं ईव्हीएम द्वारे ते सिद्ध केलं होतं, परंतु ती ईव्हीएम मशीन आणि वापरली जाणारी ईव्हीएम मशीन यात तफावत आहे असं निवडणूक आयोगाने सांगितलं। काँग्रेस पक्ष सत्तेत असताना भारतीय जनता पक्षाने देखील ईव्हीएम विरोधात आंदोलन केले आणि आता भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे तर काँग्रेस पक्ष देखील ईव्हीएम विरोधात आंदोलन करत आहे, परंतु आतापर्यंत कोणीच ह्याच्यामध्ये सिद्ध करून दाखवलेलं नाही। त्याच प्रकारे महाराष्ट्रातील निवडणुकांनंतर मार्कडवाडीमध्ये बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात हा आग्रह धरला जात आहे। तुम्हाला काय वाटते की ईव्हीएम घोटाळा हा नक्कीच झाला आहे का आणि ईव्हीएमच्या साहाय्याने केलेलं मतदान हे योग्य आहे की अयोग्य, की आपला पराभव लपवण्यासाठी विरोधक नेहमी ईव्हीएमवर दोष देतात? तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा आणि ईव्हीएम बद्दल असलेला अजून काही मतांतर आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा।